ठीक आहे, मी न बघताच हे करणार आहे. चला सराउंडला स्क्रीनवर क्वेश्चन दिसतात बघा. तुमचा जो फर्स्ट टॉपिक होता ना, त्या फर्स्ट टॉपिक मधलं जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे आपण रिव्हिजन म्हणजेच परीक्षा घेणार आहोत. मी प्रश्न वाचणार, सर्वांनी त्याची उत्तरं द्यायची व्यवस्थित. निखिल तुझा आवाज येतोय आजूबाजूचा. ओके चला पहा, सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते बघा. मी प्रश्न वाचतो. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेन देर इज नो पार्टनरशिप. हा प्रश्नाचा अर्थ अगोदर समजून घ्यायचा. वेन देर इज नो पार्टनरशिप ऍग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स, म्हणजे पार्टनर्स मध्ये जर पार्टनरशिप ऍग्रीमेंट झालेलं नसेल, द डिव्हिजन ऑफ प्रॉफिट टेक प्लेस इन डॅश डॅश रेशो. तर अशा वेळेस प्रॉफिट रेशो कसा असणार आहे? कसा असणार आहे? इक्वल रेशो. बघा मी आता काय सांगतोय, सर्वांनी उत्तर तर बरोबर दिले. सोपं आहे, सगळ्यात काही अवघड नाही. मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मी एक्सप्लेनेशन काय देतोय, जर तुमचं पार्टनरशिप ऍग्रीमेंट नसेल, म्हणजे जर तुमची पार्टनरशिप डीड नसेल पण तुमची पार्टनरशिप आहे, डीड नसेल आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो जर दिलेला नसेल, म्हणजे डीड नसेल म्हणजे रेशो दिलेलाच नसेल, तर तुमचा रेशो असणार इक्वल. किंवा डीड आहे, पार्टनरशिप डीड मध्ये ऍग्रीमेंट झालेले पार्टनरशिप डीड आहे, परंतु त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या संदर्भात म्हणजे PSR विषयी काहीच माहिती दिलेली नसेल, तर अशा वेळेस सुद्धा रेशो काय असणार आहे? इक्वलच असणार आहे. म्हणजे पार्टनरशिप डीड जर सायलेंट असेल अबाउट युअर शेअर प्रॉफिट अँड लॉस, काय लॉस आणि प्रॉफिट जर शेअर करायचं असेल, ज्यांचा आवाज येतोय ना खडखड, त्यांनी म्यूट करा, कारण की काय होतं की सगळ्यांना डिस्टर्ब होतं. तुम्ही उत्तराच्या वेळेस जरी काढलं तरी चालेल, परंतु इतर वेळेस म्यूट करा. मला प्रत्येकाला म्यूट करावं लागतं, एकाला करता येत नाही, त्यासाठी. बघा नंबर 2चा क्वेश्चन बघूया. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट. बघा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस कोणत्या अकाउंट वरनं फाइंड करायचा असतो, त्यासाठी कोणता अकाउंट बनवावं लागतं? बघा टू फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं आपल्याला काय कळतो? आता उत्तर आलेले सगळ्यांचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं आपल्याला एकतर काय कळणार आहे? नेट प्रॉफिट, बरोबर. आता मी विचारणार पहिली गोष्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा कोणता बॅलन्स असेल, म्हणजे डेबिट बॅलन्स का क्रेडिट बॅलन्स असेल, त्यावेळेस नेट प्रॉफिट दिसतो आपल्याला. डेबिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असणार, बरोबर. क्रेडिट बॅलन्स असेल त्यावेळेस नेट प्रॉफिट. आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला दिसत असणार? डेबिट साईडला, बरोबर. डेबिट साईडला दिसत असेल, परंतु तो असणार कोणता आहे? क्रेडिट बॅलन्स असणार आहे. आणि जर नेट लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉसचा कोणता बॅलन्स असेल? तो डेबिट बॅलन्स. आणि तो कोणत्या साईडला दिसत असेल प्रॉफिट अँड लॉसच्या? क्रेडिट. हे विसरायचं नाही. पुढचा प्रश्न नंबर 3. निशा तुझा ना खरखर आवाज येतो बघ. तू हेडफोन जर लावला असेल ना, तर तो जास्त हलत असेल तर खडखड आवाज येईल. समृद्धी तुझा सुद्धा. श्रेयश. ओके बघा, अ डॅश डॅश इज अन इंटॅन्जिबल असेट. इंटॅन्जिबल असेट कोणते आहे? गुडविल ही आपली काय असणार आहे? इंटॅन्जिबल असणार. गुडविल सोबत अजून 2 असेट इंटॅन्जिबल, 2-3 असेट. कोणत्या? स्टॉक नाही. ह्या ज्या स्टॉक आहे ती करंट असेट आहे. फर्निचर फिक्स असेट आहे. कॅश करंट असेट आहे. पेटेंट्स, कॉपीराइट, गुडविल आणि ट्रेडमार्क ह्या ज्या असेट आहेत ह्या काय असणार आहेत? इंटॅन्जिबल असेट आहेत. काय सांगितलं मी? पेटेंट्स, कॉपीराइट, गुडविल आणि ट्रेडमार्क 4 असेट काय असणार आहेत? इंटॅन्जिबल असेट असणार आहे. हा, आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतील की ट्रेडमार्क इज अ डॅश डॅश म्हणजे काय आहे? इंटॅन्जिबल असेट आहे. हा, चला पुढे 4 नंबर बघा. इन द अब्सेन्स ऑफ ऍग्रीमेंट. बघा ऍग्रीमेंट नसेल म्हणजेच पार्टनरशिप डीड नसेल, इंटरेस्ट ऑन लोन
किंवा ऍडव्हान्सेस बाय पार्टनर टू द फर्म इज अलाउड ऍट द रेट ऑफ डॅश डॅश पर्सेंटेज. 6%. 6%. किती टक्के? 6%. याचा अर्थ काय होतो आधी समजून घ्यायचं. काय सांगतोय मी की इन द अब्सेन्स ऑफ ऍग्रीमेंट मध्ये, ऍग्रीमेंट मध्ये जर अशी कोणतीही माहिती दिलेली नसेल, कशा संदर्भात, जर फर्मने, पार्टनरशिप फर्मने पार्टनर कडून लोन किंवा ऍडव्हान्स घेतलेला असेल आणि त्याच्यावर जर इंटरेस्ट द्यायचा असेल आणि त्या रेटच्या संदर्भात जर कोणतीही माहिती दिलेली नसेल, तर पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार अशी प्रोव्हिजन आहे की तुम्ही कंपल्सरी 6% इंटरेस्ट त्याच्यावर चार्ज करा. किती टक्के? 6%. म्हणजे माहिती जर नसेल तर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. लॅबिलिटी ऑफ पार्टनर इन पार्टनरशिप बिझनेस इज डॅश डॅश. अनलिमिटेड. बरोबर. अमर्यादित जबाबदारी असते. बघा आपण डिझोल्युशन शिकतोय. काय शिकतो डिझोल्युशन मध्ये? की जर समजा एखादा पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला तर त्याच्या वाटणीचे पैसे, दुसऱ्या पार्टनरचा संबंध नाही त्याच्याशी, तरी सुद्धा त्याला पेड करावे लागतात. म्हणजे त्याच्या वाटणीचे तर द्यावेच लागतात, त्याची डिफिशियन्सी तर पेड करावीच लागते, पण दुसरा एखादा इन्सॉल्व्हंट झाला तर त्याची सुद्धा त्याच्या प्रायव्हेट इस्टेट मधनं पेड करून घेतली जाते. म्हणजे थोडक्यात काय की पार्टनरशिप मध्ये पार्टनरची लॅबिलिटी ही काय असते? अनलिमिटेड असते. ओके, आता पुढे जाऊया. एकच मिनिट, असं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आवाज येतो तुझा. ओके, चला पहा. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इन फोर्स सीन म्हणजे कधीपासून इंडियन पार्टनरशिप? 1932 पासून. बरोबर. 1881 हा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे. 1956 हा कंपनी ऍक्ट आहे. चला तर पुढे जाऊया. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स. पहा, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर डॅश डॅश अकॉर्डिंग टू कंपनी ऍक्ट. कंपनी ऍक्ट नुसार पार्टनरशिप फर्म मध्ये किती नंबर असावेत? किती सभासद असतात? 50. म्हणजे 50 भागीदार एखाद्या फर्म मध्ये जास्तीत जास्त असू शकतात. कोणत्या कायद्यानुसार? कंपनी ऍक्ट 1956 नाही, 2013. 2013 कंपनी कायदा आहे. त्याच्यानुसार तुमच्या पार्टनरशिप फर्म मध्ये जास्तीत जास्त 50 सभासद म्हणजेच भागीदार तुम्हाला ठेवता येऊ शकतात. आता खाली जे वाक्य दिलेले आहेत बघा, काय? राईट द वर्ड किंवा फ्रेज किंवा टर्म विच कॅन बी सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खाली तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याच्यासाठी सुटेबल शब्द कोणता असणार आहे तो लिहा. सुटेबल शब्द बघा. फर्स्ट काय आहे? पर्सन हु फॉर्म द पार्टनरशिप फर्म. म्हणजे जो असा व्यक्ती की जो पार्टनरशिप फर्म काय करतो? फॉर्म करतो, स्थापन करतो, त्याला काय म्हणणार आपण? पार्टनर. काय म्हणणार? पार्टनर्स. व्हेरी गुड, पार्टनर्स. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ कॅश ऑर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. बघा, अमाऊंट ऑफ कॅश ऑर गुड्स म्हणजे पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात पार्टनरने फर्म कडून काहीतरी घेतलेलं असेल, त्याला काय म्हणतो आपण? पार्टनर्स फ्रॉम द कोणतरी म्हटलं पर्सनल यूज साठी म्हटलं होतं त्यांनी. कशासाठी? पर्सनल यूज साठी. काय म्हणणार? ड्रॉविंग. ड्रॉविंग असणार ते. पार्टनर ज्या वेळेस फर्म कडून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा कॅश घेतो, फर्म कडून घेतो, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ड्रॉविंग. आणि हे ड्रॉविंग आपण काय करतो म्हणजे कुठं लिहितो? जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, आणि जर अकाउंट नसेल तर कॅपिटल मधनं काय करतो? लेस. व्हेरी गुड, करतो. व्हेरी गुड. चला नंबर 3.
नंबर 3 मध्ये काय सांगितले बघा, अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींचे असोसिएशन अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, त्याला काय म्हणणार? पार्टनरशिप फर्म. व्हेरी गुड, पार्टनरशिप फर्म. काही जण पार्टनरशिप म्हणतात, पण आपण शक्यतो पूर्ण शब्द वापरायचा, पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म, त्याला काय म्हणणार आपण? पार्टनरशिप फर्म म्हणणार. देन आफ्टर नंबर 4, ऍक्ट अंडर विच पार्टनरशिप फर्म आर रेग्युलेट. असा कोणता कायदा आहे की ज्या कायद्या अंतर्गत पार्टनरशिप फर्मचं रेग्युलेशन केलं जातं? इंडियन पार्टनरशिप. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट किती? 1932. बरोबर, 1932, 1932. पुढे पहा, प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर टू रजिस्ट्रार. रजिस्ट्रेशन. बघा, प्रोसेसला काय म्हणतात? कोणत्या प्रोसेसला? की पार्टनरशिप फर्मची रजिस्टरची जी प्रोसेस आहे, कोणाकडे? रजिस्ट्रार कडची. त्याला काय म्हणणार? तर त्याला म्हणणार रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन. त्याला म्हणणार आपण रजिस्ट्रेशन. देन आफ्टर नंबर 6, पार्टनरशिप अग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म इज कॉल्ड. पार्टनरशिप अग्रीमेंट जे रिटर्न फॉर्म मध्ये असतं त्याला काय म्हणणार? व्हेरी गुड, पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड. चला पुढे बघा, नंबर 7, अंडर धिस मेथड कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर्स रिमेन कॉन्स्टंट. कोणत्या कॅपिटल मेथड मध्ये? मी तुम्हाला 2 कॅपिटल मेथड सांगितले होते, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर कोणत्या मेथड मध्ये? फिक्स कॅपिटल मेथड. बरोबर, फिक्स कॅपिटल मेथड. जास्त अभ्यास झाला आज. सांगणारच नाही पुढच्या वेळेस परीक्षा आहे म्हणून, आदल्या दिवशी अचानक देणार. फिक्स कॅपिटल मेथड, या मेथड नुसार मी काय सांगतो लक्ष द्या, या मेथड नुसार कॅपिटल बॅलन्स जो आहे पार्टनरचा, ओपनिंग आणि क्लोजिंग, हा काय असतो? रिमेन कॉन्स्टंट असतो, म्हणजे एक सारखाच असतो. ज्या वेळेस आपण फिक्स कॅपिटल मेथड यूज करून पार्टनर्स चा अकाउंटिंग करतो, पार्टनरशिप फर्मचं, त्यावेळेस फिक्स कॅपिटल अकाउंट सोबत एक दुसरं अकाउंट बनवलं जातं. कोणतं? आता सांगा. आता आवाज बंद झाला बऱ्याच जणांचा. परत विचारतो. बघा, मी काय सांगितलं तुम्हाला की 2 मेथड आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी म्हणजे फ्लक्च्युएटिंग. बरोबर, फिक्स कॅपिटल मेथडचा यूज करून ज्या वेळेस अकाउंटिंग केलं जातं पार्टनरशिप फर्मचं, त्यावेळेस 2 अकाउंट बनवले जातात. एक म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं कोणतं? पार्टनर्स करंट अकाउंट. बरोबर. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये फक्त एकच अकाउंट तयार केलं जातं. कोणतं? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड. लक्षात राहून द्यायचा. दोन्ही मधला फरक काय? दोन्ही मधला काय? फिक्स कॅपिटल मेथड नुसार 2 अकाउंट बनवले जातात, पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट. कॅपिटलच्या जेवढ्या ऍडजस्टमेंट असतात कॅपिटलशी रिलेटेड, त्या सगळ्या करंट अकाउंटला केल्या जातात. आणि फिक्स कॅपिटल मेथड मध्ये फक्त पार्टनरचं कॅपिटल जे आहे तेच त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं कॅपिटल अकाउंटला. आणि करंट अकाउंटला सगळ्या अकाउंटशी रिलेटेड, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटशी रिलेटेड, म्हणजे ड्रॉविंग असेल, त्याच्यानंतर त्याला लोन असेल, इंटरेस्ट असेल, किंवा कॅपिटलवरचं इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग असेल, त्याला सॅलरी भेटलं, कमिशन भेटला, अलाउन्स भेटला, हे सगळं पार्टनर्स करंट अकाउंटला रेकॉर्ड होतं. आणि फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला त्याचं कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड होतो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल एकच अकाउंट असतं. याच्यामध्ये ज्या करंट अकाउंटला जे रेकॉर्ड करायचो आपण, म्हणजे सॅलरी भेटली, त्याला कमिशन भेटलं, इंटरेस्ट भेटलं, कॅपिटलवर भेटलं, लोनवर भेटलं, ड्रॉविंग असेल त्याचं, तर हे सगळं कुठं लिहिणार मग? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटला. मोस्ट ऑफ प्रॉबिलिटी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट दिलेलं असतं, आपण ह्या सगळ्या गोष्टी कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड करतो. आठवते, आता आपण शिकलेलो आहे सगळं.
चला पुढे जाऊया. नंबर 8. Proportion in which partners share profits. Profit sharing ratio. Proportion म्हणजे काय, थोडक्यात कशी वाटणी करायची पार्टनर्सचा जो शेअर आहे प्रॉफिटचा, तर तो काय आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो नुसार. कोणत्या रेशो नुसार? प्रॉफिट शेअरिंग रेशो, PSR. Profit sharing ratio. 9 नंबर पहा. सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर इच पार्टनर. बघा कोणती अशी कॅपिटल मेथड आहे की ज्याच्यामध्ये फक्त कॅपिटल अकाउंटच मेंटेन केलं जातं. आता सांगितलं 2 सेकंदापूर्वी. Shooting capital method. बरोबर, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. कोणती मेथड? Fluctuating फ्लक्च्युएटिंग capital कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि फिक्स कॅपिटल मेथड मध्ये 2 अकाउंट क्रिएट केले जातात. कोणते 2? कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. Current account. बरोबर. बघा नेक्स्ट, द अकाउंट टू विच ऑल ऍडजस्टमेंट आर मेड वेन कॅपिटल इज फिक्स्ड. बघा परत वाचतो की द अकाउंट असं कोणतं अकाउंट आहे की ज्या वेळेस फिक्स कॅपिटल मेथड असते आणि त्या कॅपिटलवरच्या सगळ्या ऍडजस्टमेंट कुठं केल्या जातात? Current account. Current account. बरोबर, करंट अकाउंट. करंट अकाउंट. करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंटला केले जातात. की फिक्स कॅपिटल मेथड मध्ये 2 अकाउंट बनवले जातात. कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटल बॅलन्स रेकॉर्ड केला जातो आणि कॅपिटल वरच्या सगळ्या ऍडजस्टमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला सॅलरी दिली, कमिशन दिलं, लोन दिलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग असेल, इंटरेस्ट ऑन लोन असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा ग्रॉस प्रॉफिटच म्हणतो, त्याचा जनरल रिझर्व्ह असेल, रिझर्व्ह फंड असेल, हे सगळं मग अशा वेळेस करंट अकाउंटला मेंटेन केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. नेक्स्ट पहा, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू. असे खर्च की जे त्याची ड्यू डेट आहे त्याच्या अगोदर पेड केले जातात. बिफोर पेड दे आर Prepaid ड्यू. expense. Prepaid expenses. बरोबर, प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आपण त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो का लेस, त्याची इफेक्ट less लेस. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवतो? balance Asset बरोबर, side. बॅलन्स शीटच्या असेटला. पुढे बघा, द अकाउंट दॅट आर प्रीपेड ऍट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर. असं कोणतं अकाउंट आहे की प्रत्येक Final वर्षाच्या account. शेवटी तयार केलं जातं? Final account. फायनल अकाउंट. ह्याच्यात काय काय बनवलं जातं कोण सांगतंय मला? trading Trading account. profit and loss account and balance sheet ट्रेडिंग अकाउंट असतंय, प्रॉफिट अँड Profit लॉस and loss. अकाउंट असतंय आणि Balance बॅलन्स sheet शीट असते. Balance sheet. Balance sheet असते. बरोबर, हे 3 स्टेटमेंट त्या ठिकाणी तयार केले जातात. देन आफ्टर बघा नंबर 13, अँड असेट विच कॅन बी कन्वर्ट इनटू कॅश इझिली. अशी कोणती असेट आहे की जी कॅश मध्ये कन्वर्ट केली जाऊ शकते इझिली? Current asset. Current asset. बरोबर, करंट असेट. करंट असेटची डेफिनेशनच आहे की अशी असेट की जी कन्व्हर्टेबल इनटू कॅश व्हेरी इझिली, की जी कन्वर्ट होऊ शकते कॅश मध्ये अतिशय लवकर किंवा सहजपणे. तिला काय म्हणणार आपण? करंट असेट म्हणणार. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पहा 14 नंबर, ऑर्डर इन विच फिक्स असेट आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. बघा, ऑर्डर इन विच फिक्स असेट आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. Order of liquidation. बरोबर, एकच जणांनी कोणीतरी उत्तर, 2 जण. हा, ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. Order of increases. इन्क्रीजिस नाही, लिक्विडेशन. ऑर्डर ऑफ लिक्विडेशन लक्षात राहून द्यायचं. पुढं नंबर 5, द अमाऊंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड. सॉरी, अकाउंट. द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड. कोणता अकाउंट आहे की ज्या अकाउंटला सेलिंग एक्सपेन्स, profit and loss account Profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणती साईड एक्सपेन्सेस म्हटल्यानंतर? Debit.
डेबिट साइड. डेबिट बरोबर बरोबर. बघा डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट काय असेल? Asset side. बघा ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस डेबिट बॅलन्स काय असणार आहे? ग्रॉस लॉस. आणि क्रेडिट बॅलन्स काय असेल मग? लॉस. ग्रॉस ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट. नेट प्रॉफिट नाही. आणि पुढे बघा 17 नंबर क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स काय असणार आहे? Net profit. नेट प्रॉफिट. बरोबर नेट प्रॉफिट. आणि डेबिट बॅलन्स काय असेल मग? Net loss. नेट लॉस. बरोबर. चला पुढे जाऊया. आता आपल्याला ट्रू ऑर फॉल्स आहे ते बघायचंय. बघा ट्रू ऑर फॉल्स. पानं पलटू नका. पार्टनरशिप फर्म इज अन नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कन्सर्न. पार्टनरशिप फर्म हे नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे का? काय हे चूक आहे. पार्टनरशिप मी तुम्हाला हे ट्रेडिंग कन्सर्न आहे. पार्टनरशिपचा मुख्य उद्देशच असतो की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती. त्याचा अर्थच मी तुम्हाला सांगताना सांगितलं होता की ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात करारानुसार, त्याला काय म्हणणार आपण? पार्टनरशिप फर्म असं म्हणणार. हा, नफा मिळवण्याच्या उद्देशाने, हे बरोबर आहे. आणि हे नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे नसतो, त्यामुळं ते नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात. परंतु प्रॉफिट अँड पार्टनरशिप फर्म जे आहे, ही पार्टनरशिप फर्मचा मुख्य उद्देश हा मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिटच असतो. जास्तीत जास्त काय मिळवणे? नफा मिळवणे असतो. त्यामुळे हे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत, नॉन ट्रेडिंग नाही. त्यामुळे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. पुढं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट. False. कोणता अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट? नॉमिनल. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? Debit all expenses and Debit all expenses and losses and credit all income and gains. रिअल अकाउंटची उदाहरणं जर मी विचारली, आता तुम्ही म्हणला फॉल्स आहे, ठीक आहे. रिअल अकाउंटची उदाहरणं सांगा मला. चला, कोणती रिअल अकाउंट आहेत? cash bank. रिअल अकाउंटचा एक साधा सरळ अर्थ सांगतो की ज्याला तुम्ही टच करू शकता, जे तुमच्या डोळ्याला विजिबल आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता, ते रिअल अकाउंट आहे. पण त्याला जीव नसतो. थोडक्यात उदाहरणार्थ मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, कॅश असेल, फर्निचर असेल, याला तुम्ही टच करू शकता, तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवू शकतो आणि हे रिअल मध्ये तुम्हाला दिसतात, म्हणून त्याला रिअल अकाउंट म्हणायचं. परंतु प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट दिसतो का किंवा लॉस दिसतो का तुम्हाला? असं तुम्हाला हात लावलो, अरे वा हा प्रॉफिट आहे, आणि ह्याला हात लावलो हा लॉस आहे, असं आपण ओळखू शकतो का? अजिबात नाही. म्हणजे हे काय आहेत? नॉमिनल अकाउंट आहेत की जे टचेबल थिंग मध्ये अवेलेबल आपल्याला नसणार आहेत, की जे अमूर्त स्वरूपात आहेत ते. तर हे जे आहे ते नॉमिनल अकाउंट असणार आहे. रिअल अकाउंट हे वेगळे. आणि पर्सनल अकाउंट म्हणजे काय? की जे कायद्याने निर्माण केलेल्या व्यक्ती आहेत, किंवा कायद्याने निर्माण केलेल्या व्यक्ती म्हणजे काय? बँक असेल, पार्टनरशिप फर्म असेल, त्याच्यानंतर कंपनी असेल, त्याच्यानंतर आपले सारखे इंडिव्हिज्युअल मेल फिमेल असतील, हे काय आहेत? पर्सन आहेत. काय आहेत? पर्सन, की ज्यांना कायदा व्यक्ती मानतो, किंवा बॉडी ऑफ असोसिएशन असेल, हे काय आहेत? पर्सन आहेत. त्याला पर्सन अकाउंट म्हणणार, पर्सनल अकाउंट म्हणणार. आणि रिअल अकाउंट काय? की ज्याला आपण काय म्हणतो, कायद्याने व्यक्ती म्हणत नाही, किंवा तिला जीव वगैरे नसतो, परंतु आपण तिला टच करू शकतो,
आपल्याला ते डोळ्याने दिसतात. बिल्डिंग, लँड, मशिनरी, फर्निचर, कॅश वगैरे हे काय आहेत? रिअल अकाउंट आहेत. आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? की जे आपल्याला दिसू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सॅलरी, कमिशन, डिस्काउंट हे आपल्याला माहित नसते. अरे डिस्काउंट म्हणजे काय? नाव आहे, परंतु डिस्काउंट कशाच्या स्वरूपात दिला जातो? कॅश. कॅश हे रिअल आहे, ते आपण हात लावू शकतो. परंतु डिस्काउंट आपल्याला हे अमूर्त स्वरूपात आहे, त्याला आपण नाव दिलंय ते, तर ते नॉमिनल अकाउंट असणार आहे. पुढं पहा, पुढं नंबर 3, कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेस. बरोबर आहे का चुकीचं आहे? ट्रू. बरोबर आहे. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय? वाहतूक खर्च, की जो आपल्याला रॉ मटेरियल आवश्यक आहे प्रोडक्शनसाठी, असा रॉ मटेरियल आपल्याला बाजारपेठ म्हणजे जिथं तो अवेलेबल असेल तिथून आपल्या फॅक्टरी पर्यंत आणण्याचा, करण्याचा, फॅक्टरीमध्ये आणण्याचा, इनवर्ड करण्याचा जो खर्च असणार आहे त्याला कॅरेज म्हणतात. आणि त्याला शब्द कुठे वापरला मी? कॅरेज इनवर्ड. हा परचेसशी रिलेटेड, आपण खरेदी केल्यावरच कॅरेज इनवर्ड असतो. आणि जर विक्री केली तर काय असणार आहे? विक्री आउट होणार. आपल्या फर्म मधनं, आपल्या बिझनेस मधनं विक्री बाहेर जाते, त्याच्यासाठीचा खर्च कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठं रेकॉर्ड करतो? आउटवर्ड. ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि इनवर्ड कुठं TD रेकॉर्ड ला. करणार? डेबिट. कॅरेज इनवर्ड TD ला आणि आउटवर्ड कॅरेज आउटवर्ड PD ला. PD ला. ट्रेडिंग. चला पुढे जाऊया. पुढे जाऊया. ऍडजस्टमेंट आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स कॅपिटल मेथड. बघा, ऍडजस्टमेंट म्हणजे सगळ्या ऍडजस्टमेंट अकाउंटवरच्या रेकॉर्ड केल्या जातात पार्टनर्स करंट अकाउंटला फिक्स कॅपिटल मेथड नुसार. बरोबर आहे का चुकीचं आहे? ट्रू. बरोबर आहे, ट्रू आहे हे, बरोबर आहे. आणि फ्लेक्झिबल कॅपिटल मेथड नुसार म्हणजे ते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे त्याच्यानुसार कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड केल्या जातात. पुढे जाऊया. प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज अ लॅबिलिटी. फॉल्स. फॉल्स नाही का नाही? कारण की प्रीपेड एक्सपेन्सेस आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो, लॅबिलिटीला लिहित नाही, त्यामुळे ही आपली लॅबिलिटी नाही. हे उत्तर फॉल्स आहे. त्याच्यानंतर ई पार्टनरशिप डीड इज सायलंट, म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये सायलंट म्हणजे काही माहिती दिलेली नाही असं गृहीत धरायचं. पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रोपोर्शन ऑफ दिअर कॅपिटल. कॅपिटल रेशो मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो नाही. कसा वाटला जातो? कसा वाटला जातो मग? इक्वल. इक्वल म्हणजे काय आहे? चुकीचं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीट इज अन अकाउंट. बरोबर आहे का? फॉल्स. मग काय बॅलन्स शीट? मग काय बॅलन्स शीट? स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट. बरोबर, फायनान्शियल स्टेटमेंट आहे. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. ट्रू का फॉल्स? फॉल्स. मग कोणता एक्सपेंडिचर आहे? मशिनरी. कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं? की जे नॉन रिकरिंग इन नेचर आहेत, की जे वारंवार करावे लागत नाही. बघा, मशिनरी आपण एकदाच बसवणार, बरोबर? काय सांगतोय मी? मशिनरी आपण काय बसवणार? एकदाच बसवणार. आणि त्याच्या बसवण्याचा जो इन्स्टॉलेशनचा खर्च तो एकदाच होणार. नॉन रिकरिंग नेचरचा एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे हा कॅपिटल एक्सपेंडिचर. पुढे पाहूया. पहा नेक्स्ट बघा, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज अ लॅबिलिटी. ट्रू बरोबर आहे. म्हणजे ट्रू ज्यांनी सांगितलं त्यांचं उत्तर बरोबर आहे, की इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स जर असेल तर ती काय आपली लॅबिलिटी असेल, आणि आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ऍसेट. त्यामुळे हे काय आहे? ट्रू आहे, ट्रू. पुढे जाऊया. आरडीडी इज क्रिएट ऑन क्रेडिटर्स. आरडीडी क्रेडिटर्स क्रिएट केला जातो. फॉल्स. कशावर क्रिएट केला जातो? डेटर्सवर. हा, पुढे जाऊया. डेप्रिशिएशन इज नॉट कॅल्क्युलेट ऑन करंट असेट. ट्रू. नॉट कॅल्क्युलेट हा शब्द महत्वाचा आहे. जर कॅल्क्युलेट म्हणलं असतं तर फॉल्स आहे, नॉट आहे म्हणून ट्रू. या कशावर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं जातं मग? फिक्स असेटवर. बरोबर. पुढे जाऊया. गुडविल इज अन इंटॅन्जिबल असेट. बरोबर, गुडविल इंटॅन्जिबल असेटच आहे. पुढे जाऊया. एकच मिनिट, जर असं झूम करतो.
पहा पुढं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. बरोबर आहे का? False. कुठं रेकॉर्ड केले जातात? PD ला indirect. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केले जातात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. बरोबर आहे का? False. बघा सांगा मला व्यवस्थित सांगा. फॉल्सच आहे. बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. देन आफ्टर पुढे 15 नेट प्रॉफिट इज डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट प्रॉफिटचा False. डेबिट बॅलन्स असतो नाही. प्रॉफिट असेल तर क्रेडिट बॅलन्स असतो. हे काय चूक आहे. हा, आता वेगळा शब्द ओळखा. ऑड ओळखायचो. ऑड. पुढचं बघा नंबर डी. ह्यातला वेगळा शब्द ओळखायचा. वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. कोणतं वेगळे? Salary. का वेगळे? का वेगळे? PD ला लिहितो salary. सॅलरी पीडीला लिहितो बरोबर आहे. PD ला लिहितो. पण सॅलरी हा महत्वाचं गोष्ट म्हणजे सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. काय? इनडायरेक्ट. आणि हे वेजेस, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्यामुळे हा ऑड आहे सॅलरी. त्याच्यानंतर बघा पोस्टेज, स्टेशनरी, ऍडव्हर्टायझिंग आणि परचेस. ह्यातला वेगळा कोणता? परचेस. का? कारण हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आणि हे सगळे बाकी काय आहेत? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. Indirect बाकीचे. हा बघा. कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड आणि बँक ओव्हरड्राफ्ट. त्यापैकी वेगळा कोणता? बिल्स रिसिवेबल का वेगळे? कारण की असेट आहे. आणि बाकी बघा कॅपिटल लॅबिलिटी, रिझर्व्ह फंड लॅबिलिटी साईडला असतं, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटीला असतं. पुढं बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेएबल. बिल्डिंग, Bills मशिनरी, payable. फर्निचर, बिल्स पेएबल. बिल्स पेएबल एकटीच लॅबिलिटी याच्यामध्ये. बिल्स पेएबल लॅबिलिटी, बाकी सगळे असेट आहेत म्हणून बिल्स पेएबल ऑड आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड आणि डेप्रिशिएशन. कोणतं वेगळे? Depreciation. डेप्रिशिएशन लॉस आहे. बाकी सगळे इन्कम आहे. Loss. डिस्काउंट इन्कम आहे, डिव्हिडंड रिसिव्ड इन्कम आहे, इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे. आता कम्प्लीट द सेंटेन्स. खालील वाक्य पूर्ण करा असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला. पहा पहिलं वाक्य काय? पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन डॅश डॅश रेशो. Equal. इन अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. कोणता रेशो? इक्वल रेशो. Equal. ओके, चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश डॅश इन इंडिया. Optional. 1932. ऑप्शनल. व्हेरी गुड. म्हणजे काय? ऐच्छिक आहे. Optional. ऑप्शनल. आणि महाराष्ट्रामध्ये? इंडियामध्ये ऑप्शनल आहे, महाराष्ट्रामध्ये बरोबर. महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल. कायदेशीर बिझनेस असावा. पुढं लॅबिलिटी ऑफ पार्टनरशिप इन पार्टनरशिप फर्म इज Unlimited. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा द बॅलन्स ऑफ ड्रॉविंग अकाउंट ऑफ पार्टनर्स इज ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट. Current. अंडर द फिक्स कॅपिटल मेथड म्हटलं. अंडर द फिक्स कॅपिटल. फिक्स Current कॅपिटल account. मेथड मध्ये कुठं? करंट अकाउंटला. ओके. पुढं द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट. इंटरेस्ट Profit and loss account. बरोबर. पी अँड एल अकाउंटच्या डेबिट साइडला असणार आहेत. देन आफ्टर पार्टनर्स आर डॅश डॅश लायबल फॉर द डेब्ट्स ऑफ द फर्म. Joint and several. बरोबर. जॉईंट अँड सेव्हरल. तो सर्व एकत्रितरित्या किंवा एखादाच पार्टनर सगळी लॅबिलिटी द्यायला हे असतो, काय म्हणतात आपण त्याला, जबाबदार असतो. त्याच्यानंतर पार्टनरशिप डीड इज अँड डॅश डॅश ऑफ पार्टनरशिप. काय काय सांगितलं?
Partnership did. हा इज अँड डॅश डॅश ऑफ पार्टनरशिप. Article. आर्टिकल ऑफ पार्टनरशिप बरोबर. द withdrawal by partner for personal use for the firm is dash dash to his account. Debited. बरोबर. पुढे जाऊया. Commission payable to partner is dash dash to the firm. income. Liability. Commission payable to the partner is dash dash to the firm. कमिशन पार्टनरला पेड करावं लागतं. मीटिंग कॅन्सल. हा इन्कम नाही, चुकलंय तुमचं उत्तर. मीटिंग कॅन्सल होईल. एक मी याचा व्हिडिओ तयार करून पाठवून चालतंय. मीटिंग कॅन्सल होईल आपली. तर ह्याचं उत्तर जे आहे ते काय असणार आहे? लॅबिलिटी असणार आहे. पहा, कमिशन पिएबल आहे, द्यायचंय परंतु दिलेलं नाही पार्टनरला, हे आउटस्टँडिंग लॅबिलिटी आपली, किंवा तुम्ही लॅबिलिटी म्हटलं तरी चालेल. पार्टनरच्या दृष्टिकोनातून नाही, फर्मच्या दृष्टिकोनातून विचारले त्यांनी, म्हणून ती फर्मच्या दृष्टिकोनातून लॅबिलिटी. पुढे बघा, आता मीटिंग संपल, मी याचा व्हिडिओ पाठवून तुम्हाला पुढचे 5 मिनिटाचं फक्त राहिले, बाकी सगळे संपन. बघा, पुढे थोडं राहिलं होतं तेवढं आपण बघणार आणि थांबणार आहोत. When partners adopted fixed capital method, then they have to operate dash dash account. Fixed capital method नुसार जर पार्टनरने फिक्स कॅपिटल मेथड जर अडॉप्ट केलेली असेल पार्टनरने, तर तो कोणतं अकाउंट ऑपरेट करतो? म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड नुसार मी तुम्हाला 2 अकाउंट सांगितले होते. एक म्हणजे काय? कॅपिटल अकाउंट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? पार्टनर्स करंट अकाउंट. तर कोणतं अकाउंट असेल? तर ते म्हणजे करंट अकाउंट असणार आहे. एकच मिनिट लिहितो. करंट अकाउंट, 1 मिनिट फक्त. पहा, पुढचा प्रश्न असा आहे की इफ पार्टनर्स करंट अकाउंट शो डॅश डॅश बॅलन्स, इट शो टू द लॅबिलिटी साइड ऑफ कॅपिटल, लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटचा कोणता बॅलन्स असेल की जो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला शो करावा लागतो करंट अकाउंटचा, तर तो असणार आहे क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असेल तर लॅबिलिटीला, डेबिट बॅलन्स असेल तर असेटला. पुढे पहा, द एक्सपेन्सेस पेड फॉर ट्रेडिंग पर्पज आर नोन ॲज डॅश डॅश एक्सपेन्सेस. कोणते एक्सपेन्सेस? ट्रेड एक्सपेन्सेस. त्याला काय म्हणणार आपण? ट्रेड एक्सपेन्सेस म्हणणार. कॅश रिसिप्ट विच आर रिकरिंग इन नेचर आर कॉल्ड ॲज डॅश डॅश रिसिप्ट. म्हणजे कोणते रिसिप्ट आहेत की जे रिकरिंग म्हणजे वारंवार करावा लागणारा खर्च आहे, त्याला काय म्हणणार? रिव्हेन्यू रिसिप्ट. देन आफ्टर बघा पुढं, रिटर्न आउटवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम. रिटर्न आउटवर्ड कशातनं डिडक्ट करणार आहोत आपण? तर रिटर्न आउटवर्ड आपण परचेस मधनं डिडक्ट करतो. कशानं डिडक्ट करतो? परचेस. पुढे बघा, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट आर कॉल्ड ॲज. म्हणजे असे खर्च की जे अगोदरच ड्यू डेटच्या अगोदर बिफोर पेड केले जातात, त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणणार. प्रीपेड. पुढे बघा, असेट विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर लॉंग पिरियड आर कॉल्ड फिक्स्ड असेट. जी दीर्घ कालावधीसाठी खरेदी केली जाते त्याला फिक्स असेट म्हणणार. पुढे बघा, ट्रेडिंग अकाउंट इज प्रीपेड ऑन द बेसिस ऑफ इज डॅश डॅश एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या बेसिसवर. डायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे, वेन कमिशन इज अलाउड टू एनी पार्टनर इट इज डॅश डॅश ऑफ द बिझनेस. कमिशन जर पार्टनरला दिलं तर तो बिझनेसचा काय आहे? तर तो बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस. पुढं, वेन गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल इट इज ट्रीटेड ॲज अ डॅश डॅश ऑफ बिझनेस. तर काय आहे?
ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे हा बिझनेसचा किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तर प्रॉपरली ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असणार आहे. आन्सर इन वन सेंटेन्स. आता हे जे असणार आहे याचा थोडासा अभ्यास तुम्ही घरी करा. मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन सांगेल, त्या पद्धतीने हे करून ठेवा. आज आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना बाय.